आज? विरू मस्त स्कूलला जाऊन आली आणि विरू आता नाश्ता करते. काय आहे नाश्त्याला दाखव. चॉकलेट अँड ब्रेड. कसं आहे? थम्सअप की डाऊन? थम्सअप. वाव. सो आज आपण काय बनवायचं आहे? तुला काय खायची इच्छा आहे? व्हेज खायचं आहे की नॉन व्हेज? व्हेज खायचं आहे. सो चला आज व्हेज रिलेटेड आपण काहीतरी बनवू. आज लंचचा मेन्यू बघू आपला काय आहे. सो मला आता काय बनवायचं आहे? पनीर कढई बनवते आणि जिरा राईस आणि पुरी. दाल तडका नको, चल दाल तडका नेक्स्ट टाइम बनवू. आता आपल्याला दोघींना इनफ आहे एवढं. तर चला आमच्या किचनमध्ये आपण बनवूया आता. हो ना. चला मस्त इझी रेसिपीज दाखवते. तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि वीरा पाटीलच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. हो ना. तर चला किचनमध्ये आता आपण बनवू. तर आपण आता पनीर मसाला बनवूया. तर मी पनीर मसाल्यासाठी 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या. सो मी कढई गरम करत ठेवले. आता याच्यात टाकते 2 चमचे तेल. आपल्याला सगळं आधी फ्राय करून घ्यायचं आहे, नंतर त्याचं पेस्ट करून घ्यायची. आणि इथं काश्मीरी मिरची पण मस्त बॉईल झाली. चला तेल गरम होते. आता याच्यात आपण 2 कांदे टाकू आणि त्यांना मस्त लाल करू. त्यांना मस्त लाल कलर येईपर्यंत शिजवून घेऊ. हे बघा आज मस्त सकाळ सकाळ नवीन प्लांट्स लावलेत. विरूला पाहिजे होतं पिंक पॅन्थर, सो पिंक पॅन्थर बनवला इथं, ज्या आपल्या वेस्ट बॉटल्स असतात त्याच्यानी. आणि इथं तिचे काय ते फेवरेट कार्टून्स आहेत ते. तर बघा गार्डन बघून आलो, विरूचे नवीन प्लांट्स बघून आलो. तोपर्यंत आपला कांदा पण फ्राय झाला आहे. आता मी याच्यात टोमॅटो टाकते आणि लसूण आणि याला पण 2 मिनिट शिजवते. बघा मस्त सगळं फ्राय झालं आहे. आता मी गॅस बंद करते आणि 2 मिनिट त्याला थंड करते. मस्त फ्राय झालं आहे. मी तर राईस पण कुक करून घेतलं आहे जिरा राईससाठी. बघा मस्त. आणि मी दावतचा राईस यूज करते कारण की तो मस्त बनतो, एकदम खिला हुआ आणि चिकट पण नाही बनत, मस्त बनतं. तर चला मी याला थंड करते आणि नंतर चिलीज पण ॲड करते त्याच्यात. चिलीज मिक्सरमध्ये टाकते, नाही तर तेलात ओढते. मी तर गव्हाचं पीठ पण मळून ठेवलं आहे. मला म्हणजे पुरणपुरता इनफ आहे, म्हणजे मी एवढाच बनवलं आहे, घेतला आहे. तर याला सध्या झाकून ठेवते आणि नंतर गरमागरम पुरी बनवू आपण. आणि हा फक्त गव्हाचाच पीठ आहे आणि याच्यात थोडं मीठ आहे. जास्ती मैदा वगैरे काय ॲड केला नाही, गव्हाच आहे. साईडला ठेवते आणि पेस्ट करून घेते जे आपण फ्राय केलं आहे त्याचं. तरी बघा मस्त पेस्ट बनवली. आता मी हिला फ्राय करते तेलात. मी परत थोडंसं तेल टाकले कढईमध्ये आणि हिला फ्राय करून घेते.
बघा पेस्ट काढली. आता हिला फक्त 1 मिनिट मी थोडं फ्राय करते, कारण की ऑलरेडी आपण फ्राय करून घेतली तिला. चला फ्राय होते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मसाले काय काय लागणार आहेत आपल्याला. हल्दी पावडर, धना पावडर, थोडासा मसाला कारण की आपण काश्मीरी मिर्च कलरसाठी ऑलरेडी टाकले, आणि पनीर मसाला, मटर पनीर मसाला घेतला आहे मी, आणि 1 ग्लासच्या थोडं कमी आहे दूध घेतलं आहे. तुम्ही क्रीमच्या जागी दूध पण यूज करू शकता, क्रीम पण यूज करू शकता. तर मी दूध ॲड करणार आहे. तर चला मी आता मसाले ॲड करते. हल्दी पावडर, धना पावडर, मसाला, थोडासा मटर पनीर मसाला ॲड करते. सगळ्याला मिक्स करून आणि मस्त झटपट बनणारं रेसिपी आहे, आणि खायला पण मस्त. तुम्हाला हॉटेलवरनं पण मागवायची काय गरज नाही, घरीच आपलं मस्त यम्मी आणि टेस्टी फूड बनतं. आणि मोस्टली आम्ही घरचंच खाणं खातो, आणि हे सगळं आमचं चालूच असतं, काही ना काही डिफरंट बनवतच असतो. मस्त तेल सुटलं बघा. मी तर 250 ग्राम्स पनीर घेतलं आहे आणि क्यूब्समध्ये कट करून घेतलं आहे. आता आपला मसाला पण खूप झाला आहे, याच्यात मी दूध ॲड करते, कारण की पनीरला आपल्याला जास्त शिजवायचं नाही, म्हणून दूध टाकून याला थोडं थिक करते. आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाकते. आणि याला मस्त 10 मिनिट आपण आता शिजवू. तुम्हाला अजून क्रीमी पाहिजे असेल तर तुम्ही अजून दूध ॲड करू शकता. याला मस्त आता शिजू देईल. जोपर्यंत आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत कढाई ठेवली, त्याच्यात आपण जिरा राईस बनवून घेऊ. तर मस्त कढाई गरम झाली. ऑइल, तेलाला मस्त गरम करा. नंतर जिरा ॲड करू, आणि जिरा थोडा फुलून द्यायचा. मस्त जिरा ब्राऊन झाला बघा. आता राईस ॲड करते. आणि स्लोली टॉस कर. थोडा मीठ पण ॲड करते, नाहीतर नंतर राईस तुटेल जास्त त्याला मिक्स केला तर. थोडंसं मीठ टाकलं मी वरून. त्याला मस्त आपण टॉस करू. हळूहळू करा, नाहीतर राईस तुटेल. आणि या पंजाबी ग्रेव्हीसोबत जिरा राईसचं कॉम्बिनेशन जाम मस्त लागतं. चला मिक्स करून घेते सगळं.
बघा मस्त मिक्स करून झाला. आता मी त्याच्यात कोथिंबीर पण ॲड केली. आता ही कढई साईडला ठेवते आणि मी तेल गरम करत ठेवते. तोपर्यंत बघा ही पण आपली ग्रेव्ही मस्त शिजली. तर चला याला आधी साईडला कर. कढई परत आता गरम करायला ठेवते. चला आता ग्रेव्ही बघूया. वाव, कलर बघा, स्मेल पण काय भारी येते. मिक्स कर आणि दुधामुळे बघा किती क्रीमी झाली. तुम्ही अजून पण दूध ॲड करू शकता जर तुम्हाला अजून क्रीमी पाहिजे तर. आता याच्यात आपण 1-2 क्यूब्स पनीरचे क्रश करून टाकू. आणि दुसरा पण पनीर आपण ॲड करू. आणि पनीरला जास्ती कुक नाही करायचं. आपण ऑलरेडी मीठ वगैरे टाकलं आहे. तर जस्ट मिक्स करू आणि गॅस बंद करून झाकण देऊ. मग आपला पनीर ऑटोमॅटिकली वाफेतच शिजेल. म्हणजे किती जाड पातळ बघा झालं. तर मी कवर करून ठेवते आणि गॅस पण बंद करते. कारण की पनीर बंद केल्यानंतर वाफेतच मस्त शिजेल आणि तो सॉफ्ट पण लागेल. नाही तर जास्ती कुक केल्यानंतर कडक होतो. तर चला आपला पनीर पण बनला आहे. ओके, मी बंद करून ठेवलं आहे आता 10 मिनिट त्याला. आता इथे आपण पुरी बनवू. तेल पण मस्त गरम झालं आहे. आता मी पुऱ्या लाटून घेते. मस्त पुरी फुलली बघा. चला मी आता सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेते. चला तर जेवण आपलं तयार आहे. मी काढून पण घेतले प्लेटमध्ये. हे बघा पुरी, पापड, जिरा राईस, पनीर मसाला आणि एकदम हॉटेल स्टाईल ग्रेव्ही बघा. टेक्स्चर बघा ग्रेव्हीचं. आणि बनवायला पण खूप इझी आणि हॉटेलपेक्षा पण भारी लागते. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.